फेब्रुवारी महिन्याचे 15 दिवस उलटून झाले आहेत. आज 14 फेब्रुवारी तारीख आहे आणि अजूनही लाडक्या बहिणीला जानेवारीचा पण हप्ता मिळाला नाही आणि फेब्रुवारी हप्त्या संदर्भातही काय बातमी अजून आलेली नाहीये. तर लाडक्या बहिणींना हे 2 महिन्यांचे पैसे कधी मिळणार? खास करून लाडक्या बहिणींची प्रतीक्षा लागली आहे ती म्हणजे जानेवारी महिन्याकडे. कारण की फेब्रुवारीचा महिना अर्धा झालेला आहे. निवडणुका देखील झालेल्या आहेत. आता कोणतीच निवडणूक बाकी नाही. तर आता पैसे का नाही आले असा प्रश्न आमच्या लाडक्या बहिणींना पडलेला आहे. तर या संदर्भात मी तुमचं उत्तर देणार आहे की तुम्हाला संभाव्य तारीख जी आहे ती कधीपर्यंत तुम्हाला पैसे मिळू शकतात आणि हे पैसे कोणाला मिळणार हे या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे. व्हिडिओ तुमच्यासाठी महत्वाचा असेल जर तुम्ही लाडक्या बहीण योजनेसाठी तुम्ही पात्र लाभार्थी असाल. तर लाडक्या मित्रांनो आणि बहिणींनो, मी तुमचा जास्त वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. पण लाडक्या बहिणींनो, सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आता सबस्क्राईब करून ठेवा, कारण की आम्ही असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत राहतो. तर चला मग सुरू करूया. लाडक्या बहिणींनो, तुम्ही तर स्क्रीनवरती पाहू शकता फेब्रुवारी महिन्याचे 15 दिवस उलटून गेले आहेत तरीही अजून मागच्या महिन्याच्या म्हणजे जानेवारीचा हप्ता अद्यापही जमा झालेला नाही. त्यात आता फेब्रुवारीचा हप्ता कधी येणार असाही प्रश्न आता लाडक्या बहिणीकडून विचारला जात आहे. जानेवारीचा हप्ता लांबणीवर गेल्यामुळे लाभार्थी महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. लाडकी बहीण योजनेचा जानेवारी आणि फेब्रुवारीचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता देखील इथे वर्तवली जात आहे. मात्र हा हप्ता येणार कधी असा प्रश्न देखील सर्वांनाच इथे पडलेला आहे. त्यानंतर खाली इथे लिहिलं आहे की लाडकी बहीण योजनेत जानेवारीचा हप्ता लांबणीवर गेला आहे कारण की जिल्हा परिषदांच्या निवडणुका होत्या, महापालिकांच्या निवडणुका होत्या. तर अशी शक्यता वर्तवली जात होती की जिल्हा परिषदांच्या म्हणजे जेडपी निवडणुकीच्या आधी पैसे येतील अशी अपेक्षा होती. मात्र पैसे अजूनही आलेले नाहीत. त्यामुळे 2 हप्ते एकत्र येण्याची शक्यता इथे आता वर्तवली जात आहे. त्यानंतर जानेवारी आणि फेब्रुवारीचा हप्ता महिनाअखेर एकत्रित येऊ शकतो. महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात 3,000 रुपये एकत्र दिले जाऊ शकतात. दरम्यान याबाबत कोणती अधिकृत माहिती समोर आलेली आहे? ही माहिती जी आहे ते महिला व बाल विकास यांच्या सूत्रांकडून ही माहिती मिळाली आहे. मात्र लवकरच याची घोषणा केल्याची शक्यता आहे. हा हप्ता फक्त केवायसी पूर्ण केलेल्या महिलांनाच मिळणार आहे. ज्या महिला पात्र आहेत त्यांच्याच खात्यामध्ये इथे 3,000 रुपये ते जमा होऊ शकतात. म्हणजेच या पॅसेज मध्ये तुम्हाला 2 गोष्टी क्लिअर झाल्या. ज्यामध्ये पहिला पॉईंट की तुम्हाला महिना अखेरीस म्हणजे मला वाटतं फेब्रुवारीच्या 3ऱ्या-4थ्या आठवड्याकडे तुम्हाला जानेवारी आणि फेब्रुवारीचा हप्ता मिळू शकतो. आणि हा हप्ता कोणाला मिळू शकतो तर जे पात्र लाभार्थी आहेत त्यांच्याच खात्यावरती जे आहे ते 3,000 रुपये जाणार आहेत, ज्यांनी याआधी केवायसी केली होती आणि ते ह्याच्या आधी पात्र होते त्यांनाच इथे 2 महिन्याचे पैसे ते मिळणार आहेत. त्यानंतर खाली ते लिहिले आहे की या महिन्याला मिळणार 6,000 रुपये. आता काही महिन्याला जे ते 6,000 रुपये मिळणार ते कोणाला मिळणार आहे ते देखील तुम्हाला मी सांगतो. लाडक्या बहीण योजनेत केवायसी करताना अनेक महिलांच्या चुका झाल्या आहेत. या चुका सुधारण्याची संधी त्यांना देण्यात आली आहे. 31 मार्च पर्यंत महिला केवायसी मध्ये चुका दुरुस्त करू शकतात. चुका दुरुस्त झाल्यानंतर महिलांना रखडलेले 4 हप्ते एकत्र दिले जाऊ शकतात. डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता एकत्र दिला जाण्याची इथे शक्यता आहे आणि देणारच आहेत. त्यानंतर मार्च नंतर हे तुम्हाला 6,000 रुपये महिलांच्या बँकांमध्ये जमा होऊ शकतात. तुम्हाला माहितीच आहे की ज्या लाडक्या बहिणींची 31 डिसेंबर पर्यंत ई केवायसी झाली नव्हती, काही महिला बाहेरगावी होत्या, काही नेटवर्क इश्यू होत्या किंवा अन्य काही कारणामुळे त्यांची ई केवायसी झाली नव्हती, चुकीची झाली होती, ऑप्शन्स त्यांनी चुकीचे सिलेक्ट केले होते, पर्याय चुकीचे सिलेक्ट केले होते, यांच्यासाठी सरकारने एक नवीन आधुनिक संधी दिली आहे जे 31 मार्च पर्यंत. आता 31 मार्च पर्यंत तुम्हाला ई केवायसी करायचे आहे जे रखडलेले लाभार्थी आहेत ते. आता हे 31 मार्च पर्यंत केवायसी करणार आहेत. ह्याच्यामध्ये जे पात्र लाभार्थी भेटतील आणि त्यांचे रखडलेले हप्ते आहेत ते इकडे त्यांना इथे मिळणार आहेत. म्हणजे डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च असे मिळून 6,000 रुपये तुम्हाला इथे मिळण्याची इथे शक्यता इथे आहे. आणि 6,000 रुपये तुम्हाला नक्कीच भेटण्याची शक्यता पण मानू नका. तुम्ही पात्र असाल, तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन क्लिअरली असेल, ऑप्शन पर्याय तुम्ही बरोबर सिलेक्ट केला असेल तर तुम्हाला इथे 6,000 तुमच्या बँक खात्यात मिळणार आहेत. आणि जे पात्र लाभार्थी पहिल्यापासूनच होते, ई केवायसी त्यांनी केली होती, त्यांना जानेवारी, फेब्रुवारीचे हप्ते या फेब्रुवारीच्या अखेरीस पर्यंत मिळून जातील. कोणत्याही प्रकारची काळजी इथे करू नका. माहिती तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण होती. व्हिडिओ आवडले व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुमच्या सर्व लाडक्या बहिणीला, मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायची विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन अपडेटसह. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.